कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांसाठी उद्या मंगळवारी 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान साहित्याचं वाटप आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालं होतं. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून साहित्याचं वाटप करण्यात आलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मतदान साहित्य वाटपाचा आज दिवसभराचा कामकाजाचा आढावा घेतला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांकरता ईव्हीएम मशीन आणि साधन सामग्रीचं विवेकानंद कॉलेज या ठिकाणाहून वितरण झालं. करवीर मतदारसंघाकरता ईव्हीएम आणि साधन सामग्रीचे महासैनिक प्रशिक्षण केंद्र लाईन बाजार रोड इथून वितरण झालं. तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाकरता व्ही.टी. पाटील सभागृह राजारामपुरी इथून वितरण झालं. जिल्ह्यात एकूण 15,003 मतदान अधिकारी कर्मचारी नियुक्त केले जात आहेत. मतदान कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मतदान यंत्र व्हीव्हीपॅट मशीन कसं ऑपरेट करावं याबाबत माहिती देण्यात आली. सहाय्यक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं. मतदान साहित्य नेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस आणि काही खासगी वाहनं बुकिंग करण्यात आली होती. नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रावर साहित्य घेऊन रवाना झाले. मतदान यंत्र नेणं, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बसमधूनच मतदान यंत्र आणली जाणार आहेत. कोल्हापूर मतदारसंघात एकूण 19,36,403 मतदार असून त्यासाठी 2,156 मतदान केंद्र आहेत. तर हातकणंगले मतदारसंघात एकूण 18,14,277 मतदार असून त्यासाठी 1,830 मतदान केंद्र असणार आहेत. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिलं जाणार असून जिल्ह्यातील 1,756 मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कडक उन्हामुळे राज्यात पहिल्या 2 टप्प्यात कमी मतदान झाले. मात्र तिसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.